हाय हॅलो नमस्कार, मी संगीता तरडे. सेलिब्रिटी गप्पा टप्पांमध्ये आज आपण भेटणार आहोत अशा सेलिब्रिटीला की जिने साऊथच्या मूवीमधनं पदार्पण करून 2019ला तिची मराठी मूवी रिलीज झाली होती, ती म्हणजे गर्ल्स. आणि त्या गर्ल्सच्या भूमिकेत त्यांनी जो काही धमाका केला होता, असाच काही धमाका तिच्या येणाऱ्या मूवीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, जी येणार आहे 26 ऑगस्टला. समायरा केतकी, आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत. थँक्यू. समायराबद्दल मी काही जास्त विचारण्यापेक्षा केतकी, आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. ॲक्च्युली समायरा जी आमची फिल्म आहे ती एका मुलीबद्दल आहे, तिच्या प्रवासाबद्दल आहे. आता आजकाल आपण खूप सारे ट्रॅव्हल ब्लॉगर्स बघतो आणि सगळ्यांना वाटतं की आपण ट्रॅव्हल करायला हवं आणि वेगवेगळ्या जागा वेगवेगळ्या लोकांना भेटायला हवं थ्रू ट्रॅव्हलिंग. आणि बरेचसे ट्रॅव्हल ब्लॉगर्सचा हा रिव्ह्यू असतो की ट्रॅव्हलिंगमुळे मला स्वतःला भेटता येतं, स्वतःला उलगडता येतं वेगवेगळ्या माध्यमातनं आणि वेगवेगळ्या लोकांना भेटून आपल्याला आपल्या काय चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत त्याची पण जाणीव होते. तर ते मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं ट्रॅव्हलिंगबद्दल. आणि मी स्वतः एक ट्रॅव्हलर आहे आणि मी पण ब्लॉग्स लिहिते. तर मला असं होतं की ही फिल्म मला मिळाली तर इट विल बी व्हेरी गुड. कारण मी कधीच वारी अटेंड केली नव्हती, कधीच वारीला गेले नव्हते आणि नेहमी मनात होतं की इतके सगळे लोक कसे जातात वारीला इतकं चालत, त्यांच्या मनामध्ये काय ती श्रद्धा आहे आणि काय तो ड्राईव्ह आहे जो त्यांना तिथे घेऊन जातो. तर या फिल्मच्या माध्यमातून मला वारीला जाता आलं आणि तिथली भक्ती, तिथलं श्रद्धा ते सगळं अनुभवता आलं. मस्त. गर्ल्स मूवीमध्ये पण मला वाटते तुम्ही सगळ्या गर्ल्स होता आणि त्यावरतीच ती मूवी होती. आणि त्यानंतर आता हा सोलो ट्रॅव्हल्स, सोलो जरी असेल तरी एक मुलगी आणि ती एकटीने हा प्रवास करते, तर त्या बाबतीत काय अनुभव होता? मी स्वतः पर्सनली सोलो ट्रॅव्हलरच आहे आणि मला आवडतं एकटं जायला आणि वेगवेगळ्या जागी जाऊन वेगवेगळं फूड खायला किंवा तिथलं म्युझिक, तिथली लोकं, तिथलं कल्चर जाणून घ्यायला. आणि समायराचा हा प्रवास असा आहे की म्हणजे जसं म्हटलं की गर्ल्समध्ये आम्ही तिघी मुली होतो, आम्ही ट्रॅव्हलला जातो आणि आमच्या तिघींची धमाल मस्ती असते त्याच्यामध्ये. पण जेव्हा तुम्ही सोलो ट्रॅव्हल करता तेव्हा तुमचीच काळजी तुम्हाला घ्यायची असते, बाकी कोणीही नसतं. आणि प्लस आणखीन जास्त पॉसिबिलिटीज असतात की आपण आपलं मेन उद्देश काय आहे ते ट्रॅव्हल करताना. आणि समायराची ही जर्नी आहे ती खूपच इमोशनल आहे. आपण सतत काही ना काही आयुष्यात शोधत असतो की आता काय करिअर चूज करायचं, कुठे राहायला जायचं, कुठे शिफ्ट व्हायचं, या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत आपण नेहमी कन्फ्युज्ड असतो आणि कंटिन्युअस आपला एक काहीतरी सर्च चालला असतो. पण या फिल्मची खासियत अशी आहे की समायरा तिच्या आईवडिलांना शोधते आहे आणि पूर्ण जर्नीभर तिचे खरे आईवडील कोण असतात हा तिचा प्रवास आहे. आणि गर्ल्समधलं कॅरेक्टर मॅगी जी होती ती एकदम बिंदास्त होती आणि ती सगळ्यांची मिळून मिसळून मजा करणारी होती. पण हे कॅरेक्टर खूप इंट्रोवर्ट आहे आणि ती फक्त तिच्या कामाशी काम ठेवून आहे. तिचा फोकस क्लिअर आहे की मला आई बाबा हवेत, बाकी काहीच नको आहे आयुष्यात. असं इमोशनल त्यामध्ये टच पण आहे. आणि त्यामध्ये आम्ही ट्रेलर पाहिला नुकताच की वारीचा पण बराचसा पार्ट आहे. तर खरंच हे वारीचा अनुभव प्रत्येकाला वेगवेगळा आलेला आहे. आणि म्हणतो ना, आयुष्यात आपण काही नाही केलं तर एकदा वारी तरी करावी. कारण तिथे मोठा छोटा असा कोणी नसतो, तो फक्त असतो तिथे व्यक्ती म्हणून गेलेला असतो. आणि ह्या सोलो ट्रिपमध्ये म्हणजे मी तर म्हणेल महिला, आता आमच्या खूप साऱ्या महिला अशा की सोलो ट्रिपला किंवा आम्ही ट्रिप जेव्हा घेऊन जातो तर सगळ्याजणी येतात, तर त्या स्वतः फक्त असतात. त्यावेळेस त्यांना फॅमिली किंवा काही गोष्टी काहीची चिंता नसते. म्हणजे कुठेतरी त्या स्वतःला शोधतात ते. आणि मला असं वाटते की स्वतःला शोधण्यासाठी कधीतरी एक सोलो ट्रिप करावी, कोणी सोबत नसताना, कोणाचं गायडन्स नसताना, की आपण काय करू शकतो. तर ती सोलो ट्रिप आम्ही तुझ्या समायरा मूवीमध्ये आम्ही पण अनुभवणार आहोत. समायरा, ह्या मूवीमध्ये तू 2 व्हीलर बाईक चालवताना दिसते. तर आधी गाडी येत होती का खास मूवीसाठी तू ती शिकली? ॲक्च्युली तो माझ्यासाठी प्लस पॉईंट होता, कारण मी सेकंड इयरमध्ये असतानाच गाडी शिकली होते. आणि माझ्या एका मित्राने मला म्हटलं होतं की तू काय सांगतेस, तुला बाईक नाही येत, गिअरची बाईक नाही येत, तर मी तुला शिकवतो.
तर ते मला खूप मजा आली होती तेव्हा शिकताना. आणि अधूनमधून मला मित्र भेटले की म्हणते की प्लीज मला एक राईड करू दे नाही. सो आता समायराचे ट्रेलर बघून ते म्हणतात की ठीक आहे आता तू आमची गाडी चालवू शकते वगैरे. क्या बात आहे. म्हणजे त्यावेळेस शिकलेले तो फायदा तुला आता ह्या मूवीमध्ये झाला की कारण तुला नव्याने गाडी शिकण्याची गरज नाही हा लागली. म्हणजे त्याच्यात तेवढा वेळ नाही, म्हणजे मी माझ्या इमोशन्सवर जास्त फोकस करू Focus शकत करू होते शकले. आणि बिंदास गाडी चालवू शकते. खरं सांगू का 8 मार्चला आपण महिला दिन साजरा करतो त्यावेळेस कुठे ना कुठे बाईक रॅली असते आणि मी Right. दरवर्षी म्हणते की मी बाईक शिकणार. विदाऊट गेअरची बाईक येते पण गेअरची बाईक येत नाही आणि हा दरवर्षी माझा निश्चय जो झालेला असतो तो पुढच्या वर्षी पुन्हा येतो पण बरोबर. ते शिकणं होत नाही. पण आज तुझा जो ट्रेलर पाहिला, तुझा गाडी चालवताना पाहिली तर नक्कीच म्हणजे हो. मी म्हणेल की आज मी समायराकडनं ही गोष्ट शिकणार की नाही गाडी आली पाहिजे की ज्याचा उपयोग कधी ना कधी भविष्यात आपल्याला होऊ शकतो. हो. तर मी सगळ्या आमच्या सगळ्यांना पण म्हणेल की आयुष्यात कुठलीही गोष्ट शिकलेली वाया जात नाही आणि शिकत राहावं कारण रोजचा एक दिवस तुम्हाला वेगळं काहीतरी शिकवत असतो आणि शिकणं कधी सोडू नये. राईट. आणि शिकताना धडपड होणारच. म्हणजे आता जसं कारण प्रत्येक बाईक सेम नसते, म्हणजे नसते. त्याचं वेट वेगळं असतं, त्याचं गिअरचे स्टायलिंग म्हणजे ऑफकोर्स एक गिअर खाली बाकी वर असतात पण त्याचा एक पेस असतो. तर ती गाडी जोपर्यंत तुम्ही चालवत नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत तुम्ही पडत नाही जसं मी आज सगळ्यात शेवटी पडले तोपर्यंत तुम्हाला त्याची मजा नाही येणार. पडले नाही म्हणताय ना तो बॅलन्स हे झाला पण मजा आली. पण मला मजा आली आणि आता मला त्या गाडीवर कॉन्फिडन्स आलाय. आता परत तीच गाडी आली तर आय कॅन ड्राईव्ह इट, आय राईड इट. ह्या निमित्ताने तू सगळ्या गाड्यांची एक एक टेस्ट ड्राईव्ह घे. ऑफकोर्स तर 26 ऑगस्टला ही मूवी रिलीज होते तर जाता जाता तू काय संदेश देशील? मी आपला आवाज आपली सखीच्या सगळ्या सदस्यांना आवाहन करते की आमची फिल्म बघा समायरा 26 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होते आहे. मराठी फिल्म आहे त्यामुळे तुम्हाला एक वेगळा कनेक्ट येईल. वारीमध्ये शूट केली आहे. तुम्ही आत्तापर्यंत वारी ला गेले नसाल तर ही फिल्म बघून कदाचित तुम्हाला जायचं मन करेल. फिल्मचं म्युझिक निहार शिंपेकरनी केलं आहे. सुमित तांबेनी लिहिली आहे फिल्म आणि ऋषिकेश देशपांडे सरांनी डिरेक्ट केली आहे. अमेय चव्हाणनी सिनेमॅटोग्राफी केली आहे आणि ही सगळी नवीन लोकांची टीम आहे. आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे आमचा एकच हेतू होता की ऑडियन्सला काहीतरी नवीन एक्सपिरियन्स द्यायला हवा. म्हणजे तेच रटाळ बघून आपल्याला होतं ना की आपण काय यार काही बघायलाच नाही आहे. तर ही फिल्म कदाचित एक ब्रेक थ्रू असेल आणि तुम्हाला पण एक नवीन उमेद देऊन जाणारी फिल्म असू शकते. नक्कीच समायरा आम्ही आपला आवाजच्या सगळ्या प्रेक्षकांकडनं तुझ्या ह्या नवीन मूवीला शुभेच्छा. Thank you. आणि आम्ही सगळ्याजणी नक्कीच ही सोलो ट्रिप अनुभव करणार आहोत थिएटरमध्ये जाऊन. थँक्यू. 2च दिवसात मूवी रिलीज होणार आहे. Yes. तर पूर्ण टीमला आपला आवाजकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रे हरियाला रे आला रे हरियाला रे संत संगे ब्रह्मानंदू झाला रे.